आम्ही कराडकर आणि बाहेर जेवायला गेल्यानंतर आमची पहिली पसंती ते म्हणजे शिवराज ढाब्यावरचा अख्खा मसुरा आणि त्यासोबत मस्त गरमागरम अशी रोटी. पण हा अख्खा मसुरा कसा बनवायचा ते तुम्हाला माहिती आहे का? आणि विशेष म्हणजे हा अख्खा मसुरा बनवण्यासाठी जास्त मसाले अजिबात लागत नाहीत. लागतात फक्त 2 महत्त्वाचे पदार्थ. ते कोणते? ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की आता यामध्ये 5 मोठे चमचे तेल घालायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले, फुलले की इथे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अख्खा मसुरा बनवण्यासाठी तोही शिवराज ढाब्यासारखा कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. म्हणजे 2 महत्त्वाचे पदार्थ कोणते? कांदा आणि अख्खा मसुरा. बाकी कोणतेही एक्स्ट्रा मसाले यामध्ये लागत नाहीत बरं का. आता हा कांदा हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये आणखी एक सिक्रेट इन्ग्रीडियंट घालायचा आहे. तो काय ते पुढे सांगते. सर्वात आधी इथे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि फक्त चिमूटभर यामध्ये खायचा सोडा घालायचा. यामुळे भाजीची चव छान येते, भाजीचा रंगही छान येतो आणि मसुरा पटकन शिजतो. आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला आणखी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हे सर्व आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचंय. तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला आणखी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी छान भाजून घेतलाय. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तुम्ही या ठिकाणी टोमॅटो प्युरी सुद्धा वापरू शकता. फक्त टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटी अख्खा मसुरा मी भिजवून घेतलाय. त्यासाठी 3 मोठ्या आकाराचे कांदे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो फक्त आपल्याला वापरायचा आहे आणि टोमॅटो कांद्यासोबत आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला राहिलेले पावडर मसाले घालायचे आहेत. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय. पावडर मसाले घातल्यानंतर एक अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. आता मसाला भाजून होतोय तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता 1 वाटी अख्खा मसुरा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून एक 4 ते 5 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतलाय. मसुरा तुम्ही पाहू शकता अगदी छान भिजला आहे. नखानी अलगद जरी दाबला ना तरी तो तुटतोय. आता या मसुऱ्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया. तर इथे पहा मसुऱ्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे. तोपर्यंत इथे आपला जो मसाला होता तो सुद्धा तुम्ही पाहू शकता छान तेल सुटेपर्यंत भाजून झाला आहे. मसाल्याचा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता. आता आणखी एक 2 मिनिटं हा मसाला मी असाच भाजून घेते. तर इथे पहा मसाला मी छान भाजलाय. बाजूने तुम्हाला तेल सुटलेलं सुद्धा दिसत असेल. आता यामध्ये भिजवून घेतलेला अख्खा मसुरा घालायचा. मी या ठिकाणी तुम्हाला प्रमाण पुन्हा एकदा सांगते. 1 वाटी भिजवलेला मसुरा त्यासाठी 3 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. मसुरा घातल्यानंतर आता मसाल्यासोबत मिक्स करायचा. 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर छान असा मसाल्यासोबतच परतून घ्यायचा. मसुरा मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेतला की आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मसुरा आपण शिजवून घेतलेला नाहीये, पण तुम्ही पाहिलं मसुरा अगदी छान भिजला आहे. तरी सुद्धा मसुरा शिजायला थोडासा वेळ लागणारच. त्यासाठी मी यामध्ये 3.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि 20 ते 25 मिनिटं हा मसुरा शिजण्यासाठी बरोबर लागतात. तेवढ्या वेळामध्ये हा मसुरा अगदी छान मऊसूत शिजतो. पाणी घातल्यानंतर मसाला आणि मसुरा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करायचा. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करायचं. मोठ्या आचेवर उकळी काढायची. तर इथे पहा मोठ्या आचेवर या मसुऱ्याला मी एक उकळी काढून घेतलीये. आता काय करायचं गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि हा मसुरा आपल्याला मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पहा मसुरा मी छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घेतला आहे. तुम्ही या ग्रेव्हीचा रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. त्यानंतर आता काय करायचं इथे मी सर्वात आधी तुम्हाला दाखवते मसुरा सुद्धा अगदी छान मऊसूद शिजला आहे. आता जर तुम्हाला हवं असेल तर मसुरा तुम्ही थोडासा मॅश करून सुद्धा घेऊ शकता किंवा आहे असाच ठेवू शकता. जसं तुम्हाला खायला आवडतं अगदी त्याच पद्धतीने. तर इथे ना मी थोडासा हा मसुरा मॅश सुद्धा करून घेतला आहे. जास्त नाही पण थोड्या प्रमाणामध्ये.
आता गॅस बंद करायचा. पुन्हा यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता याच्यावरती ना आपल्याला एक तडका द्यायचा आहे. याच्यामुळे मसुऱ्याची चव परफेक्ट तुम्हाला मसुरा शिवराज ढाब्यावर मिळतो ना, अगदी तसाच लागेल. सर्वात आधी इथे मी 2 मोठे चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतले. त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि हा तडका यावरती द्यायचा. परफेक्ट असा तडका बसला आहे. तुम्ही आवाज सुद्धा ऐकला. झाकण ठेवून तडका सेट होऊ द्यायचा. तोपर्यंत मस्त गरमागरम रोट्या बनवून घ्यायच्या. रोटीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम रोटी आणि त्यासोबत शिवराज स्पेशल अख्खा मसुरा. तुम्ही सुद्धा एकदा मी सांगितली आहे त्या पद्धतीने नक्की बनवून पहा. बनवल्यानंतर कसा झाला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओ सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.